नमस्कार. नित्य साधना यूट्यूब चॅनलवर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. मित्रो, भगवान शिवाच्या सर्व रुद्रावतारापैकी भगवान हनुमानाची पूजा अत्यंत शुभ आणि सर्व संकटापासून मुक्त करणारी मानली जाते. असे मानले जाते की हनुमानाची आई अंजनीने भगवान शंकराची तपस्या केली होती आणि त्यांना पुत्राच्या रूपात मागितले होते. त्यानंतर पवन देवाच्या रूपात भगवान शिवाने यज्ञकुंडात आपल्या रौद्र शक्तीचा एक भाग अर्पण केला. यानंतर या दैवी शक्तीने माता अंजनीच्या पोटात प्रवेश केला आणि नंतर श्री हनुमानजीचा जन्म झाला. कलियुगात श्री हनुमानजीची आराधना केल्याने सर्व दुःखे दूर होत सुख प्राप्ती होते. चला तर मग आजच्या व्हिडिओत जाणून घेऊया की मंगळवारी श्री हनुमानजीची कोणती पूजा केल्याने कोणती इच्छा लवकर पूर्ण होते ते. मित्रो, सनातन परंपरेत मंगळवार हा हनुमंत उपासनेसाठी अत्यंत शुभ मानला जातो. मंगळवारी श्रद्धेने हनुमानाची पूजा केल्यास बजरंग बलीचा आशीर्वाद लवकर मिळतो असे मानले जाते. अशा स्थितीत मंगळवारी शरीर आणि मनाने शुद्ध आणि नियमानुसार संकट निवारक हनुमानाची पूजा करण्याचे व्रत घ्या आणि संपूर्ण दिवस ब्रह्मचार्य व्रत पाळावे. मंगळवारच्या दिवशी हनुमंत साधकाने आपल्या मनात कोणत्याही प्रकारचे कामुक विचार आणू नये किंवा कोणत्याही प्रकारचा अभिमानही बाळगू नये. भगवान शंकराचा अवतार मानले जाणारे हनुमानजी हे असे देवता आहेत जे श्रद्धेने सुमिरन करून आपल्या साधकाच्या मदतीला धावतात. त्यामुळे हनुमानजीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी हनुमंत साधकाने रोज हनुमान चालीसा, सुंदरकांड इत्यादी स्तुती करावी. मित्रो, ज्योतिष शास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत शनिदेवाचा त्रास होत असेल किंवा शनीच्या ठर्याने किंवा 7.5 त्रास होत असेल तर त्याने हनुमंताची पूजा करावी. असे मानले जाते की मंगळवार आणि शनिवारी हनुमानाची पूजा केल्याने शनिदेवाचे अशुभ प्रभाव दूर होतात. मित्रो, मंगळवारी श्री हनुमानजीच्या पूजेमध्ये सिंदूर चोळा, चमेलीचे तेल, लाल फुले, लाल लंगोट, गोड पान आणि प्रसाद यासारख्या आवडत्या वस्तूमध्ये बुंदी किंवा लाडू अर्पण करावे. असे मानले जाते की हा उपाय केल्याने हनुमानजीचा आशीर्वाद लवकरच साधकावर पडतो आणि त्याला सर्व प्रकारचे सुख प्राप्त होते. मित्रो, मंगळवारी हनुमानजीच्या वेगवेगळ्या रूपात पूजा केल्याने वेगवेगळे फळ प्राप्त होते. ज्याप्रमाणे पंचमुखी हनुमानाची प्रतिमेची किंवा चित्राची पूजा केल्याने सर्व संकटे दूर होतात, त्याचप्रमाणे रामाच्या दरबारात बसून हनुमानाची पूजा केल्याने घरात प्रेम, सौहार्द आणि आनंद नांदतो. तर मित्रो, ही होती रुद्रावतार हनुमानाची पूजा करताना कोणता उपाय केल्याने कोणते फळ प्राप्त होते याविषयीची विशेष माहिती. अशाच ज्ञानवर्धक, उद्बोधक आणि आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअर सुद्धा करा. या व्हिडिओत इतकेच. लवकरच पुन्हा एकदा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओत. तोपर्यंत जय श्रीराम.